माझी ओव्हर कमीत कमी 8 ते 10 धावाच्या आत कशी संपवता येईल याचा प्रयत्न होतो, पण मला जरा चांगली ओव्हर टाकण्यात यश आलं. तर नक्कीच थँक्यू. आपण होते प्रमोद कोळी या सामन्याचा सामनावीर, तर संघ मालक यांच्याशी देखील आपण चर्चा करू. नक्कीच आमचे मच्छिंद्र कोळी आपण पाहिलं तर मच्छिंद्र कोळी पहिला सामना अनिकेत होता आपल्या समोर, सामना पण परास्त झाला. त्यानंतर दुसरी लढत होती प्रशांत कोळी, एक चांगला संघ ज्याने 77 धावसंख्या देखील चेस केल्या होत्या. परंतु आपण काय फिलिंग केली होती, आपल्या टीमला काय सांगितलं होतं की सामना आपल्याला जिंकू या हरू, परंतु प्रयत्न करू, कशा प्रकारे आपली फिलिंग होती आणि आपल्या या गावातील आयोजनाबद्दल थोडक्यात सांगायचं आहे. धन्यवाद मनोज सर. पहिल्यांदा तर मी आपले आभार मानतो, कारण आपण प्रत्येक वेळे आमच्या गावासाठी उपलब्ध असता कुठल्याही वेळेला, त्याबद्दल प्रथम तर शान पाटील आणि तुमचे मी आभार मानतो. आणि राहिला पहिला मॅच तर अनिकेत हा पंचकृषीत म्हणता नाही येणार, ओपन मध्ये पण बेस्ट असा बॅट्समन आहे. कुठलाही चेंडू कुठेही तो मारू शकतो, अशी पात्रता असतानाही आम्ही नियोजन केलं होतं की त्याला कुठलं कमीत कमी धावसंख्येवर बाद करू, परंतु अपयश आला आणि तोच आमचा अपयशाचं कारण ठरला. आणि भला मोठा डोंगर तुमच्या समोर उभा राहिला आणि त्यात हार पत्करावी लागली. परंतु प्रशांत दुसऱ्या मॅच मध्ये बघायचं झालं तर प्रशांत कोहली तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे, त्याने अशी मैदाने खूप गाजवलेले आहेत. परंतु कुठेतरी 40+ वयाचा फरक आहे, कुठेतरी एनर्जी असेल, या हिशोबात आम्ही बॉलिंग केले आणि विजय उत्पादित केला. तर धन्यवाद मच्छिंद्र कोळी. जाऊया आपण पुढच्या सामन्याकडे. पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे किरण कोळी आणि शान पाटील. तर पहिल्या सत्रासाठी धन्यवाद दादा, धन्यवाद मनोज, धन्यवाद मच्छिंद्रजी कोहली. आपण जो आमचा आभार व्यक्त केला त्याच्याबद्दल आम्ही आपले हे आभारी आहोत. जाऊया मैदानामध्ये. बघा दोन्ही संघ मात्र एक पराभूत झालेले आहेत. या लीग मध्ये जर थांबायचे असेल तर नक्कीच करो या मरो आहे. जिंकेल तो रुकेल, हारेल तो बाहेर जाईल. बघायचं काय होतंय. हा चेंडू भिडकावलाय, तिकडे झेल खाली मात्र ओमकार आहे. कुठलीच गलती न करता झेल टिपतोय, फलंदाज मात्र इथे बाद होतोय. कोणाला आवडत असेल तो म्हणजे शेकडा, बैलगाडीचा शेकडा. पंढरीशेठ फडके सध्या आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांनी जो वेड लावलाय या यंग पिढीला, तो येड मात्र आता क्रिकेट नंतर तिकडे घेऊन जातोय. पुन्हा एकदा जोगेंद्र बघायचं आहे, नवीन फलंदाज राकेश मगाशी मात्र सलामीला आला होता, आता मात्र कुणाल याच्यावर जो उल्केश आणि विश्वास ठेवला होता, परंतु कुणाल याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फटका मात्र कुठेतरी मिस झाला आणि मात्र कुणाल फलंदाज बाद झालाय. आता मात्र जोगेंदर पुढचा चेंडू. सकाळपासून आपण सामने जर बघितला असतील तर मनोज नक्कीच त्याच्यामध्ये स्कोर कार्ड बनत होता. आता काय झालंय, कारण प्रॅक्टिसचा सेक्शन चालू झालाय, प्रॅक्टिसचा टाइम चालू झाला आणि त्या प्रॅक्टिस टाइम मध्ये स्कोर कार्ड कुठेतरी रोखतोय. कारण 30च्या प्लस मध्ये स्कोर होत नाही, तर 4 षटकामध्ये, तर 5 षटकामध्ये 93+ होते, 70+ होते, 80+ होत होता. आता मात्र चेंडू जोगेंदर खरोखर क्षेत्ररक्षक मात्र ज्या टायमिंगचा विचार आपण करत होतो की त्या टायमिंगवर आपण सर्वजण एकाच मैदानावर एकाच गावातले प्लेयर एकदाच खेळायला येतो आणि तोच टायमिंगवर आपण ज्या पद्धतीने आत्ताचा जो टायमिंग झालाय त्या पद्धतीचा आपण विचार केला तर नक्कीच कुठेतरी धाव ती आहे ती गती रोखतय. कारण वातावरण जरी शांत असला तरी स्कोर मात्र कुठेतरी शांत होते, कारण एका षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ घालाय आणि 4 चेंडूचा विचार केला आपण तर फक्त एकच धाव झाली आणि एक विकेट कुणाल यांच्या मार्फत मात्र तंबूमध्ये परतला गेलाय.
जोगेंदर एक चांगली अशी गोलंदाजी करतोय, कारण या हा तर सामन्यामध्ये इम्पॉर्टंट सामना असेल, कारण जिंकायचं एक टार्गेट सेट करावं लागेल, कारण हरलो तर कुठेतरी लीगच्या बाहेर जावं लागेल आणि जिंकलो तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी अपेक्षा असतील, कारण पुढचा सामना पण जिंकावा लागेल, परंतु हा सामना इम्पॉर्टंट आहे जिंकण्यासाठी. हा चेंडू फक्त दिशा दिली चेंडूला, का तर स्ट्राईकवर आपल्याला राहायचं आहे. उल्किशाला जी मगाशी ज्याने गलती केली आणि मगाशी सागर याने तो झेल टिपला, त्यामध्ये आमना गमवावा लागला होता. तेच मात्र आता उल्केश काय करेल, कारण आपल्याला त्याला माहित आहे की आपण जर स्ट्राईकवर राहिलो तर नक्कीच स्कोर मध्ये आपण गती निर्माण करू आणि स्कोर एक टार्गेटवर सेट करू, परंतु आपण जर स्ट्राईकवर नसलो तर नक्कीच स्कोर सेट होणार नाही. बघायचं आहे त्या 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्या 6 चेंडू मध्ये आपण जर धावसंख्येचा विचार केला तर 1/2 अशी धावसंख्या आहे. आपण सकाळपासूनचा विचार केला तर नक्कीच मोठे फटके येत होते, स्कोर होत होता, परंतु आता कुठेतरी तो त्या स्कोरवर गती कमी झालेली आहे. किरणजी आपण काय सांगाल, कारण सकाळपासून आपण 50+, 60+, 70+, 80+, 90+ ही धावसंख्या झाल्या आणि आता कुठेतरी धावसंख्या होतच नाहीत, याचा काय परिणाम असेल? गाडी काढायची आहे का? कुठली? 2 व्हीलर? ही ऑरेंज कलरची वॅगनर कोणाची असेल तर नक्कीच ती बाजूला करायची आहे. आमचे लाईव्ह आहे त्यांचीच आहे, नक्कीच करतील, 1-2 मिनिटांमध्ये करतील. तोपर्यंत सामना चालू ठेवायचा आहे की नक्कीच 2 मिनिटात 2 मिनिटांमध्ये ती बाहेर करण्यात येत आहे. गौतम कोहली यांचा आग्रहाचे आमंत्रण, परशुराम कोहली कुठे असतील त्यांनी त्वरित मंचावर यायचं आहे. तुम्हाला एक आग्रहाचा हा आमंत्रण आहे. तुमचे मेवणे असतील, तुम्हाला खास आमंत्रण असेल की तुम्ही मंचावर यायचं आहे. एकेकाली तुम्ही ही 40+ मधून खेळलेला आहात, ही लीग ही खेळलेला आहात आणि एक मॅन ऑफ द मॅच ही तुम्ही घेतलेली आहात आमच्या माहितीनुसार, तर तुम्हालाही इकडे यायचं आहे. तुमच्या बाजूने खूप अनुभव असेल. सामना चालू होतोय, ओमकार येत आहे दुसरं षटक घेऊन उल्के साठी. उल्के जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅट कट असणार आहे, पंच आमचा इशारा करतात. ही 1 धाव मात्र इथं मिळालतोय. 1 धावेनंतर संघ पात्र पोहोचलाय फक्त आणि फक्त 3च्या घरात. 1 बाद 3 अशी धाव संख्या. कुठेतरी धाव संख्येला रोखून ठेवलंय, कारण किरणजी आपण जर बघितला आधीचा सामना त्याच्यामध्ये सुद्धा धाव संख्या झाल्याच नाही आणि आताही पहिले षटक झालं, त्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धाव संख्या आल्यात. दुसरं षटक त्याच्यामध्ये पहिल्याच चेंडूवर मात्र 1 धाव मिळाली. बघायचं आहे कारण 4 षटकांचा खेळ आहे. त्या 4 षटकामध्ये आपल्याला 50+ टार्गेट ठेवलं तर एक सेट टार्गेट होतं. राकेश पंचा इशारा येतोय 51 धावसंख्येने वाढ, 1 धावसंख्येने वाढ होते. संघ मात्र पोहोचतोय 4 या आकड्यावर. ओमकार मात्र लखनजी कोहली असतील, संघाचे संघ मालक आणि संघ नायकही असतील, त्यांचा जो विश्वास आहे की आमचे गोलंदाज नक्कीच करून दाखवतील, नक्कीच ते गोलंदाज करून दाखवतात. कारण ओमकार ही उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने जोगेंद्र यांनी गोलंदाजी केली त्या पद्धतीने ओमकार ही तशाच पद्धतीने करतोय, कारण धावसंख्येला कुठलीही गती देत नाही. पुढचा चेंडू असेल ओमकाराचा. हा चेंडू राकेश याने मात्र विटकावला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण मात्र इथं होते, परंतु एकच धाव मिळते. उल्केश
असेल स्ट्राईकवर, कारण त्याला माहित आहे मी जर स्ट्राईकवर राहिलो तर नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेन आणि आमच्या संघाला एक मोठा टार्गेट सेट करून देईन. परंतु बघायचं आहे काय होईल. कारण अद्याप या षटकाचा विचार केला तर तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि त्या 3 चेंडू मध्ये बघायचा उलके स्ट्राईकवर आहे. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. काय घडतंय मैदानामध्ये काहीच कळत नाही कुणाला, कारण कुठे गेले मोठे फटके आणि कुठे गेले मोठे षटकार आणि चौकार. कारण आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच घडलंय आणि ह्या सामन्यामध्ये तुझा सुद्धा हेच घडतंय की काय, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कुठलाच मोठा फटका येत नाही. हा चेंडू मध्ये तिकडं मात्र 2 धावा इथं मिळतात. दोन्ही धावसंख्येनंतर मात्र संघ पोहोचला गेलाय तो 7 या आकड्यावर. 1 बाद 7 अशी धावसंख्या. मगाशी सुद्धा प्रशांत कोळी याला असंच फलंदाजी करत असताना कुठलाच फटका बसला नाही. तशीच परिस्थिती मात्र उल्केश याच्यावर आलेली आहे, कारण उल्केश ही खेळत मात्र 5-6 चेंडूंचा त्याने खेळ केलाय आणि एकही मोठा फटका अद्यापही मारणे यशस्वी ठरला नाही. हा चेंडू मात्र पंचांचा इशारा आलाय. एक अवांतर धाव संख्या मिळते, एक अवांतर धाव संख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या होते ती 8च्या घरात. ओमकार एक चांगली गोलंदाजी करतोय, कारण अद्याप त्याने 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूचा विचार केला तर फक्त 6 धाव संख्या दिल्यात. काय झालंय मैदानामध्ये तेही कळत नाही. कुठे गेले मोठे फटके, कुठे गेले फलंदाज आणि कुठे गेले मोठे षटकार मारणार. कारण 2 षटकांचा खेळ झाला. त्या 2 षटकामध्ये अद्याप एकही मोठा फटका आलेला नाही आणि 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धाव संख्या झाल्यात 1 बाद 9. ही बाईच्या स्वरूपामध्ये धाव संख्या मिळते. किरणजी आपण काय सांगाल या फलंदाजी बद्दल? फलंदाजी बघायला गेला तर मग अशी सगळे प्लेयर आले का तसे षटकार चौकार मारी. आता बॅटीला बॉल टच व्हायची भीती झाली. मात्र असं वाटतं की सकाळपासून खेळल्यानंतर कुठे ते दमले असतील, दमवा आला असेल, विश्रांती मिळाली आहे दोन्ही संघांना. मग षटकार का लागत नाही? षटकार चौकार गेले कुठे? षटकार चौकार गेले कुठे? ते सकाळी ऊन होता तसं तापलेले होते तसंच षटकार मारित वाटतं. मग आता थंड झाल्यावर मारत नाही का? काहीच नाही. कुणाच्या लागतोय का बघ. तेच ना, 12 चेंडूंचा खेळ झाला त्याच्यामध्ये अद्याप एकही, कारण उल्केश सारखा एक मोठा फलंदाज त्यालाही एकही मोठा फटका नाही. प्रशांत कोहली सारखा एक मोठा फलंदाज खूप मोठा अनुभव असताना त्यालाही एकही मोठा फटका बसला नाही. आणि मात्र इथे नवनाथ डावखोर असा गोलंदाज असेल, या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी करिश्मा करावं लागेल. एका बाजूला असेल काका आणि एका बाजूला असेल पुतण्या. नक्कीच कोण कोणावर मात करेल. हा चेंडू बघा तिकडे क्षेत्ररक्षक आहे, गच्चाल नाही तर सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 2 धावा मिळतात. नक्कीच मला वाटलं गच्चाल क्षेत्ररक्षण झालंय की काय, परंतु चेंडू अडवला होता. ते क्षेत्ररक्षणाला माहिती नव्हतं की आपण चेंडू अडवलाय, परंतु 2 धावसंख्या मिळाल्यात. दोन्ही धावसंख्येचा संघ पोहोचलाय 11च्या घरात. नक्कीच उल्केश प्रयत्न करतोय की मोठे फटके कुठेतरी मारतोय, परंतु त्याचा आणि बॅट आणि बॉलच्या पट्ट्यामध्ये कुठेतरी समतोल बिघडतय. म्हणजे एकही मोठ्या पटक्या मारण्यात तो यशस्वी ठरत नाही. काही समजत नाही. बत्तावर येणार आहे. पुढचा चेंडू असेल नवनाथ. आता मात्र उंच उचललाय, चेंडू गॅप मध्ये गेलाय. पहिला चेंडू मात्र सीमारेषा पार. डीजे
कधीपासून विश्रांती मिळाली होती, परंतु आता मात्र गेलाय चौकार आणि चौकारात मात्र संघ पोचलो गेलाय तो मात्र 15च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या पत्र 15. किरणजी आपण जर बघितलं तर जोरदार अपील आणि पंचांचा इशारा येतोय, मात्र इथं उल्केश कोहली बाद होतोय. डीजे बजाव. किरणजी आपण जर विचार केला धावसंख्येचा तर पहिल्या जे सामने झाले त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 15, 20, कधी 18, कधी 16 अशा धावसंख्या येत होत्या, परंतु आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आपण धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 15 अशी धावसंख्या आहे. त्याच्यामध्ये कुणाल आणि उल्केश असे 2 सलामीचे जे फलंदाज होते ते मात्र तंबूमध्ये आता परतले गेलेत. इथे राकेश आणि त्याचे सहकारी असेल मात्र धीरज एका बाजूला असतील, लखन कोहली यांचे बंधू असतील दुसऱ्या बाजूला धीरज. इथे नवनाथ कोहली पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र बेल्स पडलेली आहे, पंचांचा इशारा आलाय, फलंदाज मात्र इथे बाद झालाय. डीजे बजाव. धन्यवाद डीजे. मात्र आता ऋतिक बघायचा आहे, नवनाथ आपल्या षटकातील अद्याप काही चेंडूंचा खेळ असेल, विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा चेंडू क्लीन बॉल आणि पहिली विकेट हॅट्रिकचा मान ठरलाय तो नवनाथ कोहली. बजाव डीजे. पण आता गप्प बसू नका, आपल्याला बोलायचं आहे. आपण काय बोलणार, काय बोलायचं? धीरजाला त्यांनी पण दांड्या दिल्या, ऋतिकाला त्यांनी पण दांड्या आल्या आणि त्याची जागा मारण्यासाठी नवीन फलंदाज आला होता, तो पण दर्शन. आणि मला वाटतंय परंतु ऋतिकवरनं खूप अपेक्षा होत्या. आपल्याला काय वाटतंय, ऋतिकने नाराज केलं तुम्हाला आणि या सर्वांना, टीमलाही नाराज केलंय. दर्शनसाठी सुवर्ण संधी असेल, प्रत्येक षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक परदेश कोहली यांच्या माध्यमातून, प्रत्येक षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु 6 चेंडू फक्त वाटेले आहेत. ते 6 चेंडू मध्ये दर्शन किती चेंडू घेतोय आणि किती षटकार होते ते बघायचं आहे. कारण संघ संकटात आहे आणि संघाला संकटातून बाहेर काढायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या 6 चेंडू मध्ये 3 या 4 षटकार ठोकावे लागतील. धाव संख्या फक्त 15. 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या आहे. 4 गडी बाद 15 ही धावसंख्या असेल
किरणजी आपण जर बघितलात तर गोलंदाजा आत्ता मात्र गोलंदाजीनी कुठेतरी तोंड वर केलाय, कारण सकाळपासून गोलंदाजांना चोपले ते फलंदाजांनी, परंतु आता मात्र वेळ बदलली आणि त्या वेळेनुसार गोलंदाज मात्र आता पुढे येऊ लागले आहेत. नक्कीच शेवटचं षटक असेल. 6 चेंडू मध्ये किती धावसंख्येचं टार्गेट चेस होणार आहे आपण बघावं लागेल. बघूया नवीन गोलंदाज अभिजित. राकेश साठी बघायचं, हा चेंडू भिडकावलाय, तिकडे मात्र कल्पेश चेंडू पकडतोय. मात्र जिथे एकच होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2 धावी संघ पोहोचला 17च्या घरात, परंतु दर्शनला सुवर्ण संधी परदेश कोहली यांच्या माध्यमातून. मात्र प्रत्येक षटकारात 500चं पारितोषिक लागलंय. नक्कीच राकेश आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि दर्शन संघाला जर संकटातून बाहेर काढायचं असेल तर मोठे फटके आणावे लागतील. नक्कीच प्रयत्न होता, परंतु गोलंदाज काय चालाक गोलंदाजी आहे. कारण मगाशीचा चेंडू आपण बघितला तर हा चेंडू एक हुकवा चेंडू होता, कमी स्पीडचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र राकेश हा हुकला गेलाय आणि हा चेंडू मात्र गेला निर्धाव. पुन्हा एकदा येतोय अभिजित, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. हा चेंडू क्लीन बोल्ट, दांडी गोल. किरणजी आपण काय सांगाल? जर मगाशी पण हा प्लेअरनं मॅच घालवली, 3 का 4 चेंडू उकला. नक्कीच किरणजी, कारण तुषार सारखे प्लेअर बाकी असताना उत्तराची धावांची विजय झालेला 99% विजय संघ होता. परंतु खेळ आहे आणि खेळामध्ये क्रिकेट हा अनिश्चित मध्ये भरलेला खेळ आहे. काही घडेल काही बिघडेल सांगू शकत नाही. आपण जर विचार केला धावसंख्या झाल्या त्या 17. दर्शन तुला स्ट्राईक वर जायचं आहे, षटकार मारायचा आहे, कारण परदेशी कोहली आमच्या समोर बसलेले आहेत. तुषार कोहलीसाठी सुवर्ण संधी, षटकार मारला तर विरान शहा यांच्याकडून 100 500 रुपये आणा, 500 रुपये आणा. फोन पे आम्हाला किशोर पाठवा. नक्कीच असे प्लेयर, मी जर मैदानावर येत नाही पण असले प्लेयर असताना हुकवे फिल्डर बॉलर बॅटर पाठवायची काय गरज आहे? मगाशी जर तुषारला पाठवला असता तर मॅच जिंकली असती. नक्कीच तुषार अजून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एक गुगल पे झालेले आहेत, दुसरेही होतील. तुषार मित्रा तुला सुवर्ण संधी आहे. जर अशीच फलंदाजी केली तर नक्कीच तू या येणाऱ्या काळामध्ये या टीमचा तारणहार असशील. कारण अद्याप षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या त्या लागल्या त्या 23च्या घरात. मात्र इथं अभिजित त्याची प्राण प्रतिष्ठा पण लागलेली आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा उंच उचललाय, गगनचुंबी झेल आहे आणि मात्र झेल जमिनीला दान झालाय. कारण असे झेल कधी कधी मिळतात परंतु 90% सुटतात. हा झेल गेलाय परंतु स्ट्राईक मात्र मिळाली, 2 धावसंख्या मिळाल्यात. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या गेल्या त्या 25च्या घरात. बघा शेवटचा चेंडू, तुषार मैदान गाजवेल काय? हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू, 51 धावसंख्येने वाढ होतय. संघ मात्र पोहोचलाय आता 26च्या घरात. बघायचा आहे शेवटचा चेंडू, तुषार काय करेल? आपल्या संघाला तारणहार करेल काय? एका षटकाने मात्र सर्वांची मन जिंकलीत. हा चेंडूवर काय करेल? हा मात्र स्वतः प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एकी मध्ये थांबणार नाही. तो दुसरीकडेचा प्रयत्न जरूर करेल, दुसरी मध्ये पण थांबणार नाही. तिसरी घेण्याचा प्रयत्न आहे. बघा तिकडे काय होईल. इकडे प्रीतम याने आम्हाला
स्क्रीनशॉट केलेला आहे त्याला 500 रुपयाचा इथं पारितोषिक मिळालेलं आहे. अशा पद्धतीने एका इनिंगचा खेळ समाप्त होते. धावसंख्या झाले ते 28च्या घरात आणि 29 धावसंख्येचं टार्गेट सेट झालंय. किरणजी आपण काय सांगाल याबद्दल? 29 धावसंख्ये टार्गेट आहे. तुम्हाला काय वाटतंय की येलो जर्सी वाले जे प्लेयर आहेत मगाशी शेवटच्या मुंबईमध्ये कल्पेश यांनी मात्र 3 षटका ठोकले होते तरीही सामना गमावा लागला होता. आता मात्र 29 धावसंख्येचं फक्त टार्गेट आहे. तर काय वाटतंय की हा येलो जर्सी जोगेंद्रची टीम आहे ती चेस करेल? चेस तर बघा आता म्हणजे तू 17वेला सांगायची गरज नाही का तेव्हा आलो. आता मैदानात 1 धाव झालेला आहे. तिकडे पण शेवटी मुलगा आमचा हार तर मानू शकत नाही. जरी त्यांच्यात ते दोन्ही कर्णधार असले नामदेव कोहली आणि लखन कोहली तरी शेवटी नाखवा इंडियन्स मध्ये आमचा मुलगा आहे. शेवटी त्यांचीच बाजू मानायला लागेल. दोन्ही टीम 8वी किरण कोहली एक मिनिट थांबवतो. शेवटची मॅच असेल आजच्या या लीग मधली तर मी मच्छिंद्र कोहलीला विनंती करतो आपल्या शुभास टॉस करूया. एका साईडला सागर कोहली एका साईडला अनिकेत ह्या टॉससाठी आजच्या दिवसातील या पहिल्या दिवसामधली शेवटची मॅच लीग मधली. एका साईडला कियांश 11 सुपर किंग्स आणि त्याच्यासमोर मात्र साई श्रद्धा सबुरी. आपण पाहिला तर टीम्स टॉस जिंकला या कियांश 11 टीम. आणि एकच प्रश्न सागर एक सामना परास्त झालाय. समोर अनिकेत आहे आणि फार मोठा आहे हा. आपल्याला लीग मध्ये 3 सामने आहेत आता आजच्या दिवसामध्ये 2. तर ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. आपला डिसिजन काय असेल आणि थोडक्यात या आयोजन थोडक्यात खरंच आयोजन खूप चांगलं आहे आणि खूप मेहनत घेतली आयोजकांनी मैदान बनवण्यासाठी. आणि खरं तर राजेश कोहलीचं आमचा डिसिजन असणार आहे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू सागर कोहली. आपल्याला टॉस जिंकलाय शेवटची मॅच असेल आणि नक्कीच मी मच्छिंद्र कोहलीला विनंती करेन की या मायक्रोफोनवर दुसऱ्या 17 साठी एक गोड आवाज आपल्या समोर जॉईंट होईल याच गावातील तर जॉईंट होतील मच्छिंद्र कोहली. धन्यवाद मनोज सर, शान पाटील आणि किरण कोहली. विनोद कोहली जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. विनोद भरत कोहली तसेच आपले वरिष्ठ सन्माननीय परशुराम कोहली त्यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. आयोजकांतर्फे तुम्हाला आग्राचं निमंत्रण आहे. तसेच हेमंत कोहली यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. तत्पूर्वी पहिल्या इनिंग नाखवा इंडियन संघाने 28 धावांचा असं माफक असं आव्हान दिलेलं आहे आणि 29 धावा काढून श्री साई आराध्य संघाला जिंकायचं आहे. आणि तो आव्हान साई आराध्य संघ कसा पूर्ण करतोय ते पाहूया. साई आराधना संघामध्ये लखन कोहली, ओमकार कोहली असे बलाढ्य असे फलंदाज आहेत. परंतु पहिल्या सामन्यात काही त्यांना चांगली अशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून पराभव पत्करावा लागला. परंतु आता एक जिंकण्यासाठी सुवर्ण संधी म्हणता येईल आणि ती संधीचं सोनं करतात का काय होतंय ते बघूया. समोर मैदान आहे, खेळाडू आहेत आणि निर्णय ही समोरूनच येणार आहे. मला वाटते सकाळपासून आपण सामने पाहत आहोत त्यामध्ये भला मोठा असा स्कोर बघायला मिळाला आपल्याला. फलंदाजांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली. सुंदर असे अप्रतिम फटके पण पाहायला मिळाले. परंतु दुपारनंतर काहीसा चित्र वेगळं आहे. फटके काही बाउंड्रीच्या बाहेर जात नाही आहेत. कदाचित तापमानाचा परिणाम असू शकतो आणि तेव्हापासून लोक स्कोरचे सामने आपल्या समोर दिसत आहेत आणि त्या लो स्कोरचा पाठलाग कसा करतोय संघ आपण पाहूया. श्री
साई आराध्य संघ, स्ट्राईकला आहेत लखन कोहली, नॉन स्ट्राईकला ओमकार कोहली आणि बॉलिंगच्या मार्कवर आहेत आपले डावखुरे गोलंदाज उल्केश यांना खूप दांडगान भाव आहे. दरम्यान पंचांचा इशारा आलेला आहे, सामना चालू. उल्केश हे अष्टपैलू खेळाडू आहेत, ओपन टीम मध्ये खेळत असतात ते आणि त्यांचा अष्टपैलू खेळ सर्वांनाच परिचयाचा आहे, त्यामुळे मी जास्त काही सांगत नाही. सामन्याला सुरुवात येतोय. बघूया उल्केश यांचा पहिला चेंडू सामना करेल लखन यांना पहिला चेंडू उल्केशांनी छानसा चेंडू टाकलेला आहे, जोरदार अपील, परंतु अंपायरने ते अपील नाकारलेला आहे. दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात एक धावून काढलेले आहे लखन कोहली यांनी. दरम्यान एक धाव संघाला मिळाली, संघाची धाव संख्या 1. मी मगाशीच म्हणालो होतो उल्केश हे ओपनच्या स्पर्धेमध्ये खेळत असतात, त्यांना माहिती आहे चेंडू कुठे टाकायचा, कुठल्या खेळाडूला कशा पद्धतीने चेंडू टाकता येईल. आणि बघूया उल्केशांचा पुढचा चेंडू सामना करेल ओमकार यांनी चांगला ऑफच्या दिशेने फटका मारलेला आहे आणि क्षेत्ररक्षक धावत आहेत, परंतु धावगती स्पीड आहे आणि खणखणीत चौकार. सर्कलची ओर असल्या कारणाने गॅप शॉट पडला तरी चौका हा जातोच, कारण तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषे पार होतो. दरम्यान पुढचा चेंडू उल्केश यांचा सामना करेल चौकारवीर ओमकार हा इथे नेहमीची प्रॅक्टिस आहे ओमकारची, त्याच्यामुळे चेंडूचा अंदाज त्यांना घेता येतो. बघूया उल्केशांचा पुढचा चेंडू ओमकार यांनी पुन्हा त्याच दिशेने उंच आकाशात आणि महेंद्र कोहली यांनी चांगला सुंदर असा झेल पकडलेला आहे. कुठेतरी ते 40+ टीमचे कॅप्टन झाल्यापासून त्यांची प्रगती वाढतच चाललेली आहे. ते जरी आपल्याला दिसले नाही तरी चेंडू त्यांना बरोबर दिसतो आणि झेल पकडला जातो. महेंद्र कोहली यांनी मला वाटते मुलालाही ट्रेन केलाय आणि मुलाची छानशी कामगिरी आहे, चांगली गोलंदाजी करतोय छोट्या वयात, त्याचा भविष्यही उज्ज्वल होईल अशी आपण आशा करूया. दरम्यान ओमकाराची जागा भरून काढण्यासाठी येता येतो कल्पेश, ज्याने मगाशी मैदान गाजवला, परंतु मैदान गाजवूनही हार पत्करावी लागली कारण समोर धावांचा डोंगर मोठा होता. तरी पण ठीक आहे, आपल्या प्रत्येकाने आपापला बेस्ट द्यायचा असतो. संघासाठी हार जीत ही कॉमन आहे, कधी हार होणार कधी जीत होणार. बघूया आता षटकारवीर कल्पेश कसा सामना करतोय. मगाशी परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. चेंडूला उल्केश हा मोठा भाऊ आहे आणि कल्पेश छोटा भाऊ. बघूया कुठल्या भावाची कामगिरी. दरम्यान एक पुशअप असा फटका लागून कट लागून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातो. दरम्यान निर्धाव चेंडू. नेहमीच म्हटलं जातं मोठा भाऊ हा सरसच असतो. बघूया दरम्यान एक चेंडूवर तर सरसच झालाय. बघूया दुसरा चेंडू सामना करेल कल्पेश यांनी चांगला लेगच्या बाजूने फटका मारलाय, उंच आकाशात फटका. ऋतिकला काही झेल पकडता आला नाही आणि मिस फिल्डिंग मुळे एक धावे जिथे विकेट मिळणार होता तिथे नाहक 2 धावा संघाला द्यावे लागल्या आहेत. समोरच्या संघाला त्याचा फायदा झालेला आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचल्या आहे 7 या धाव संख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल कल्पेश. बघूया कसा चेंडूचा सामना करतोय कल्पेशाने पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारले. गॅप शॉट आहे मला वाटतं आणि खणखणीत चौकार. मी मागाशीच म्हणालो होतो कल्पेश हा चांगला फलंदाज आहे, नेहमी इथे त्यांची प्रॅक्टिस असते, त्यांना पिचचा अंदाजही आहे. दरम्यान विनोद भाऊ जे आपले आदर्श आहेत, नेहमीच त्यांचं सकाळी पहाटेच्या आरतीसाठी मोठं योगदान असतो. त्यांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत करत आहेत प्रशांत कोहली. अशीच आपली सेवा ईश्वर सेवा घडत राहो आणि आपल्या गावातर्फे
ईश्वराची सेवा आपल्या मार्फत हो, ईश्वरचरणी प्रार्थना. चला सामन्याकडे वळूया. दरम्यान एक चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि संघाची धावसंख्या 11, त्याच्यामध्ये कल्पेशाची धावसंख्या 3 बॉल मध्ये 6 आणि लखन खेळतोय. अद्याप त्यांना धावेचा खाताही उघडता आलेला नाही आहे. भला असा मोठा फलंदाज आहे लखन कोहली आणि समोर आहे नामदेव कोहली. नामदेव कोहली एक फिरकेचा जादूगार बोलला जातो, परंतु लखन कोहली यांना एक सन्मानपूर्वक एक लेग साइडला फटका मारला आणि त्याच्यावर 4 धावा मिळालेल्या आहेत आणि 4 धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या झालेली आहे 15. नामदेव कोहली हे 40+ मास्टर मधले एक चांगले गोलंदाज आहेत. बघूया पुढचा चेंडू सामना करेल चौकारवीर लखन यांना पुन्हा त्याच दिशेने फटका मारला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चाणाक्ष आहे. मगाशी ज्याने झेल सोडला, परंतु त्याच क्षेत्ररक्षकाने चांगली क्षेत्ररक्षण करून संघासाठी धाव वाचवलेले आहेत. दरम्यान धावून 1 धाव लखन कोहली यांनी काढलेले आहे. लखनची वैयक्तिक धाव संख्या 5 आणि संघाची धाव संख्या 16. बघूया नामदेव कोहली यांचा पुढचा चेंडू सामना करेल कल्पेश. कल्पेश हे अगोदरच लेग साइडला मारण्याच्या दिशेने होते, परंतु नामदेव कोहली मगाशीच मी म्हटलं हुशार गोलंदाज आहेत, अनुभव आहे. त्यांनी चेंडू फेकी बदलले आणि दरम्यान निर्धाव चेंडू. बघूया नामदेव कोहली यांचा पुढचा चेंडू सामना करेल कल्पेश. कल्पेश पुढे पुन्हा एकदा छान गोलंदाजी म्हणता येईल, चाणाक्ष गोलंदाजी म्हणता येईल, कारण कल्पेश हा पावलांचा रणप घेऊन फटके मारण्याच्या शोधात असताना नामदेव कोहलीने ते ओळखलं आणि त्याच पद्धतीने चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू. बघूया पुढचा एक चेंडू सामना करेल कल्पेश. कल्पेशाने छानसा फटका मारला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि कल्पेश कोहली याची खेळी समाप्त होत आहे. नामदेव कोहली यांना चांगला विकेट मिळालाय म्हटलं तरी काही त्याच्यात वावगं ठरणार नाही आणि संघाची धाव संख्या 16, 2 बाद 16. दरम्यान 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 16 आणि जिंकण्यासाठी हवे आहेत 29, म्हणजे आणखीन 13 धावांची गरज आहे. ती 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. बघूया कल्पेशांची जागा घेण्यासाठी आलाय जोगेंद्र ही मोठ्या टीम मध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्यांच्या समोर दांडगाण भाऊ आहे, अष्टपैलू त्यांचा खेळ आहे. नेहमीच MPL मध्ये त्यांनी संघासाठी विजयाची कामगिरी करून दाखवलेली आहे. दरम्यान नामदेव कोहली यांचा शेवटचा चेंडू आणि सन्मानपूर्वक जोगेंद्र कोहली यांना तो चेंडू मारलेला आहे आणि धावून 1 धावी पूर्ण केलेले आहे. दरम्यान संघाची धाव संख्या 17 आणि राहिलेल्या 2 षटकामध्ये धावा हव्या आहेत त्या 12 चेंडू 12 धावा. बघूया 12 चेंडू मध्ये 12 धावा म्हटलं तर एक साधे सोपं असं आव्हान आहे, परंतु कधी कधी तेच आव्हान मागं पडलं जातं. दरम्यान ते आव्हान कसे पार पडतात आणि समोरचा संघही तो आव्हान कसं टिकून ठेवून आपला विजय संपादित करतात ते बघूया. दरम्यान तिसरा षटक घेऊन येत आहे ऋतिक. सामना करेल जोगेंद्र याने गॅप शॉट मारून 1 धाव तर पूर्ण धावून काढले. दुसऱ्या धावेसाठी रणप आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. दर्शन कोहली यांना काय चेंडू पकडता आला नाही आणि 1 धावेच्या जागेवर खराब क्षेत्ररक्षणामुळे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावेच्या मोबदल्यात धाव संख्या झालेल्या 19. बघूया ऋतिक यांचा पुढचा चेंडू सामना करेल जोगेंद्र याने उंच टर्न पद्धतीचा बॉल होता, तो काही उल्केश जोगेंद्र यांना काही तो बॉल समजला नाही. दरम्यान विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल. या चेंडूवर नेहमीच बघूया ऋतिक यांचा पुढचा चेंडू जोगेंद्र यांनी मोठा फटका मारलेला आहे. मला वाटतं सीमा पार आणि खणखणीत षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं जोगेंद्र कोहली हा नेहमीच या मैदानावर लकी ठरलेला आहे. ज्या टीम मध्ये असतो त्या टीम मध्ये त्यांनी 2 नंबर मिळवून दिलेला आहे असा जोगेंद्र कोहली.
नेहमीच त्याचा चांगला खेळ असतो. बघूया ऋतिक यांचा पुढचा चेंडू सामना करेल. षटकार होईल. जोगेंद्र पुन्हा एकदा चांगला स्टेट ड्राईव्ह फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटलेला आहे आणि झेल सुटल्या कारणाने जोगेंद्र याने एक धावून काढलेले आहे. दरम्यान जोगेंद्राची वैयक्तिक धाव संख्या 10 आणि संघाची धाव संख्या 26. आता 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघूया समोर लखन कोले आणि पुन्हा एकदा आकाशात व्हॉलीबॉल तिचा चेंडू मारलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि कुणाल यांनी सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि लखन यांना आपली विकेट गमावावी लागली आहे. दरम्यान तीन विकेट बाद झाल्यानंतर धाव संख्या झालेली आहे 26. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. दरम्यान लखन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत आपले पवन देखील युवा खेळाडू आहेत. चांगला खेळ असतो नेहमी. बकरा कप मध्ये वगैरे त्यांनी चांगली अशी खेळी करून दाखवलेली आहे. समोर चेंडू भरपूर आहेत आणि धावा आहेत फक्त 3. त्या कशा काढतात ते पाहूया. दरम्यान ऋतिक यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. पवन त्याचा कसा सामना करतोय पाहूया. पवन कोहली यांना काही चेंडू समजला नाही. खाली बसला चेंडू त्याच्यामुळे बॅट वरून गेले आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. ऋतिक यांची जर एक षटकार सोडला तर चांगली अशी गोलंदाजी केली ऋतिक यांनी परंतु कमी धावा असल्या कारणाने गोलंदाज आपल्या परीने गोलंदाजी करतोय परंतु फलंदाजाने नाराज केल्यामुळे गोलंदाजी चांगली करूनही कुठेतरी हार पत्कराच्या दिशेने संघाला नाईलाजाने जावं लागतं. त्यासाठी संघाची सर्वांगीण कामगिरी खूप महत्वाची असते. पाहूया आता शेवटचा षटक आणि धावा हव्या 3. 6 चेंडू धाव संख्या 3. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे विनीत. दरम्यान आपल्या गावातील लहू कोली धंदा कसा करावा रिक्षाचा हे आदर्श सर्वांसमोर ठेवून ते नेहमी धंदा करत असतात. दरम्यान विनीत यांचा चांगला चेंडू होता परंतु साध्या पद्धतीने जोगे आणि तो लेग साइडला कटवलेला आहे वळवलेला आहे फटका आणि त्याच्यावर 4 धावा मिळालेल्या आहेत आणि विजयी चौकार म्हणता येईल जोगेंद्र कोहली यांचा. मी मगाशीच म्हटलं होतो की जोगेंद्र कोहली या मैदानावर खूप लकी आहे आणि स्कोर पकडून तो खेळत असतो आणि संघाला विजय मिळवून देत